डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, पेरियार रामास्वामी, कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज हे व्याख्यान ऐकत आहात ते सामाजिक क्रांतीला पुढे नेणारे सामाजिक क्रांतिकारक मान्य वंदनीय कांशीराम साहेब यांच्याही स्मृतीस मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. सर्वप्रथम बहुजन संघटक यूट्यूब चॅनलचे राहुलजी खांडेकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी कांशीराम साहेबांचं कार्य सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या नेटाने जनतेच्या समोर नेण्याचं त्यांचं योगदान हे मोठं आहे. आणि म्हणून सबंध समाजाच्या वतीनं, भारतीयांच्या वतीनं मी राहुलजी खांडेकरांचं मनापासून आभार व्यक्त करेन. मित्रांनो, माझ्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विकास करणारे माननीय कांशीराम साहेब. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि कांशीरामजींची चळवळ ह्या एक दुसऱ्याला नुसत्या पूरक चळवळी नव्हत्या, तर कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाला पुढे नेणारा, जसा कॉम्रेड स्टालिन मिळाला, लेनिन मिळाला, सॉक्रेटिसाच्या चळवळीला पुढे नेणारा जसा प्लेटो मिळाला, महात्मा फुलेंच्या चळवळीला पुढे नेणारा जसा बाबासाहेब आंबेडकर हा महापुरुष मिळाला, आणि बुद्धाच्या चळवळीला पुढे नेणारा जसा सम्राट अशोक मिळाला, जोपर्यंत चळवळीला पुढे नेण्यासाठी खरा वारस मिळत नाही, तोपर्यंत ती चळवळ विकसित होत नसते. विकसितचा अर्थ काय आहे? जसं कापसापासून कापड तयार होतो, तर कापसाचा विकास झाला आणि त्याचा कापड झाला. कापडापासून सदरा तयार होतो, कापडाचा विकास झाला आणि सदरा तयार झाला. आपण असं नाही म्हणत की मी अंगात कापूस घातला किंवा अंगात कपडा घातला. आपण हेच म्हणतो की मी अंगात सदरा घातला. शेतामध्ये गहू पेरला, गहू शेतातून काढला आणि तसाच आपण खाल्ला नाही, त्या गव्हाचा विकास केला पिठामध्ये आणि पिठाची पोळी केली, पिठाचा विकास केला, पोळीपर्यंत तो विकास आला. शेतात वांगे पेरले, वांगे निघाले, वांग्याचा विकास झाला आणि
त्याची भाजी झाली. चळवळीचे तसंच आहे. चळवळीचा प्रत्येक चळवळीला कालाच्या मानाच्या मर्यादा असतात. मी नेहमी असं म्हणतो की 400 वर्षापूर्वी जर आंबेडकर पैदा झाले असते तर ते तुकाराम महाराज झाले असते. आणि तुकारामाच्या नंतर 400 वर्षानं जर तुकाराम महाराज पैदा झाले असते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असते. तुकाराम महाराजाला ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादेत राहून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं कार्य केलं, त्यावेळच्या साधनांचा उपयोग करून. त्याच्या खूप आधी जर गेलो आपण तर नामदेवाला जी साधनं मिळाली त्या मर्यादेत नामदेवानी ज्ञानदेवानी या चळवळीचं बीजारोपण केलं आणि त्याच्याही खाली आणखी मागे आपण गेलो तर आपण बुद्धापर्यंत जाऊन पोहोचतो. बुद्धाच्या धम्माचा जर नायनाट केला नसता तर आजची परिस्थिती जशी आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं आपण पुढे असतो. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बाबासाहेबांच्या काळात जशी होती ती चळवळ त्यांच्या काळातल्या साधनांच्या मर्यादा सांभाळून होती. कांशीराम साहेबांच्या काळात जी विकासाची साधनं मिळाली जी बाबासाहेबांच्या काळात नव्हती, त्या साधनांचा उपयोग करून कांशीराम साहेबांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा विकास केला. बाबासाहेबांची चळवळ, एका वाक्यात कोणी विचारलं की बाबासाहेबांची चळवळ काय आहे, कोणती आहे, तर मी त्याचं सोपं असं उत्तर देईल की जाती अंताची चळवळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ. सामाजिक समतेची चळवळ, आर्थिक समतेची चळवळ, सांस्कृतिक समतेची चळवळ, न्यायाची चळवळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ. त्या चळवळीला गती देण्याचं काम कांशीराम साहेबांनी केलं. मग मधल्या काळात जी गॅप पडली ती मोठी गॅप होती आणि एक महापुरुष गेल्यानंतर चळवळ ही नेतृत्वहीन होते, नेतृत्वाचा अभाव निर्माण होतो. तसंच बाबासाहेब गेल्यानंतर झालं. मरण कोणाच्या हातातलं नसते आणि कोणी सांगून, बुद्धासारखं काही कोणी सांगून मरत नाही. अरहंताचा मृत्यू हा स्वतःच्या इच्छेने होतो. बाबासाहेब आंबेडकर अकाळी गेले. बाबासाहेबांच्या पेक्षा लहान मोठी असणारी लोक वयानं, मोरारजी देसाई बाबासाहेबांच्या पेक्षा वयानं मोठे होते आणि ते अलीकडच्या काळात गेले.
म्हणजे बाबासाहेबांना आजाराने जर घेरलं नसतं तर बाबासाहेब आंबेडकर देखील जगले असते, निदान 80-85 वर्ष तरी जगले असते. पण झालेल्या आबाळामुळं बाबासाहेब आंबेडकरांना अवघ्या 65व्या वर्षी हा देह सोडून जावं लागलं. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या 30 वर्षाच्या काळात, मी बाबासाहेबांच्या कामाचा जो कालक समजतो, गृहीत धरतो, तो एकूण 30 वर्षाचा. 1935च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही एक तरुण वयात होती आणि 1919, 24, 20च्या दरम्यान बाबासाहेब 16व्या वर्षी मॅट्रिक झाले. बाबासाहेबांचा 91चा जन्म, 1891चा जन्म, 91 आणि 9 आणि म्हणजे 1900 आणि 9 आणि 7 म्हणजे 1907 मध्ये जर बाबासाहेब 16 वर्षाचे असतील तर त्यांनी 25व्या वर्षी अस्पृश्य मूळचे कोण हा प्रबंध लिहिला, शोध निबंध. आणि रुपयाचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, या विषयावरती पीएचडी केली. आणि बाबासाहेब आंबेडकर भारतातला अर्थशास्त्रामध्ये पीएचडी करणारे हे पहिले अर्थशास्त्रज्ञ होते. आणि मग जी चळवळ सुरू झाली बाबासाहेबांची, त्यानंतर सुरू झाली, आपण असं म्हणूया की त्याच्या 5 वर्ष आधी 2020 पासून त्याला सुरुवात झाली असं समजूया थोड्या प्रमाणात. आणि मग त्याला ज्या काही फांद्या फुटल्या, फुलोरा फुटला, पानं फुटली, ती चळवळ प्रगल्भ होत गेली आणि धम्मदीक्षा घेतली. तर तो दिवस त्या चळवळीचा चरमबिंदू होता. सामाजिक परिवर्तन, राजकीय परिवर्तन आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक परिवर्तन, हे असा एक एक टप्पा पुढे नेत नेत बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे येत गेली. आणि या 30 वर्षाच्या काळात जे बदल झाले, कामदारी करणाऱ्या महाराजचा मुलगा कलेक्टर झाला, ढोर ओढणाऱ्या महाराजचा मुलगा कमिशनर झाला, ज्याच्या घराला भिंतीच नव्हत्या, दाराला झोपे होते, आज त्यांच्या हवेल्या झाल्यात. ज्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, त्या बाबासाहेबांच्या चळवळीच्या मुळे लोक 7 समुद्रा पल्याड गेले आणि तिथून उच्च विद्या विभूषित होऊन भारतात परतले आणि सर्वांनी माऱ्याच्या जागा व्याप्त केल्या. लोक डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, प्रोफेसर झालेत, अधिकारी झालेत, शास्त्रज्ञ झालेत, कलावंत झालेत. बाबासाहेबांच्या चळवळीचा फार मोठा परिणाम या देशातल्या शूद्र आणि अतिशूद्र समाजावरती झाला. महिलांना हक्क मिळाले, मजुरांना हक्क मिळाले,
शेतकऱ्यांच्या योजना आल्या, रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली, देशामध्ये धरणं झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेल्या सूचनांचा या देशाच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांची जी व्हिजन होती त्या व्हिजनचा आणि नेहरूजींच्या व्हिजनचा या देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. पण खास करून कुत्र्या मांजराच्या पेक्षाही वाईट जीवन जगणं ज्यांच्या वाट्याला आलं त्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाच्या जीवनामध्ये प्रगतीचा सूर्योदय झाला होता. ते शिकायला लागलेत, ते धनसंचय करायला लागलेत, ते बोलायला लागलेत, लिहायला लागलेत. कालचे मुके जे आज बोलू लागले, या तुझ्या सत्या सवे शब्द तोलू लागले. हे बाबासाहेबांच्या चळवळीचं फलित सर्वांनी पाहिलं. आणि बाबासाहेबांना जेव्हा जाणवायला लागलं का आता माझं शरीर थकलेलं आहे, मी केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून ते चिंता व्यक्त करतात की माझ्या लेकरांनो, मी हा क्रांतीचा रथ मोठ्या परिश्रमानं आयुष्याची किंमत देऊन मी इथपर्यंत आणला. याला तुम्ही पुढे न्या. पुढे नेता येत नसेल तर निदान त्याला मागे तरी जाऊ देऊ नका. जिथे आहे तुम्ही त्याला तिथेच तरी राहू द्या. दुसऱ्या याच्यात ते असे म्हणतात की मी दूरपर्यंत पाहतो, पण मला माझ्या नंतर हा गाडा पुढे नेणारा मला कोणी नेता माझ्या नजरेत दिसून राहिलेला नाही. दुसरी जी फळी होती ती फळी आपसात एक दुसऱ्याचा द्वेष करण्यात मशगूल होती. त्यांना समाजाच्या प्रगतीचं जे व्हिजन असायला पाहिजे होतं, जे ते व्हिजन नव्हतं. हे बाबासाहेबांना तेव्हाच कळत होतं. आणि बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांना असणारी चिंता, बाबासाहेबांना वाटणारी भीती ही खरी झाली. 1964चं आंदोलन, भूमिहीनांचं आंदोलन जर सोडलं तर त्यानंतर कोणतंही असं भरीव कार्य बाबासाहेबांच्या नंतरच्या दुसऱ्या फळीनं केलेलं नाही. भांडणं मात्र फार केले आणि चळवळीचे तुकडे देखील न भूतो न भविष्यती एवढे तुकडे करून टाकले. आज आपल्याला जी परिस्थिती आज दिसून राहिली की आपण लोकशाहीकडून हुकुमशाहीच्या दारावर उभे झालो, पेशवाई आपल्या दारात उभी झाली, ही अवस्था, आजच्या सारखीच अवस्था ही 75-76 मध्ये दिसत होती. त्या 74 सालात कांशीरामजींनी बामशेपच्या निर्मितीचं कार्य सुरू केलं आणि 1978 साली त्यांनी अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचं, त्यामधले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं संघटन केलं.
74ला सुरुवात केलं बांधणी, 78ला पूर्ण झाली. पण त्याच्या पूर्वी 1956च्या बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास सुरू झाला. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुण्यामध्ये कांशीराम साहेब, डी.के. खापर्डे साहेब आणि त्यांचे सहकारी हे आर्थिक मदत करीत होते. पण तो काळ आजच्या काळात चळवळीच्या बाहेर राहून जे आपण मदत करणारे पाहतो, तर त्या पद्धतीचं सहकार्य कांशीरामजी आणि खापर्डे साहेब करत होते. पण जेव्हा ही चळवळ त्यांना रसातळाला जायला लागली असं दिसलं आणि दिनाभानाच्या या चपराशावर झालेला सामाजिक अन्याय पाहिला आणि त्या विरोधात जे बंड त्यांनी निर्धार केला, संकल्प केला, ज्याला बुद्धाच्या भाषेमध्ये सम्यक संकल्प म्हणतात. त्यांनी आपल्या घरी कळवलं कि मां, मैं शादी नहीं करूंगा, ना मेरे सर पे शादी का शहरा होगा, मैंने कफन बांध लिया और जब तक मैं बाबा साहब का सपना पूरा नहीं करता, ना मैं घर में लौटूंगा, ना मेरी शादी होगी, ना मैं किसी के शादी में जाऊंगा, ना मैं किसी के मयत में जाऊंगा. मेरा पूरा जीवन बाबा साहब अंबेडकर के आंदोलन को पूरा करने के लिए समर्पित होगा. असा समर्पित कार्यकर्ता बाबासाहेबांच्या चळवळीला पहिल्यांदा मिळाला होता, की ज्यानं ठरवलं की आता मी कधी घरी जाणार नाही, कोणाच्या लग्नात जाणार नाही, कोणाच्या मरणात जाणार नाही, कोणाच्या वाढदिवसाला जाणार नाही. मी फक्त चळवळ आणि चळवळ याच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच काम राहणार नाही. ही बाब फार मोठी होती. घरचे काही ते फार गरीब नव्हते. एक सायंटिस्ट म्हणून नोकरीला असताना पगाराची काही कमी नव्हती. परंतु चळवळीत उतरल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि हाल अपेष्टा सहन केल्या, पराकोटीच्या सहन केल्या. एकच दाखला सांगतो. दिल्लीला हिवाळ्यामध्ये जी थंडी असते ती असाधारण असते आणि या माणसाच्या जवळ उलनचा कोट घ्यायला कुठले पैसे? प्रेतावर ठेवलेला स्मशान घाटातला कोट ह्या माणसाने 5 रुपयात तेव्हा विकत घेतला आणि तो कोट घालून हा महापुरुष फिरला. आज आपण महापुरुष म्हणतो, पण त्यावेळी त्यांना पाहून लोक घाबरायचे. एक किस्सा सांगतात. बोले, मैं जब बंबई में जाता था तब आरएमएस के कार्यालय में मैं जाता था और दूर से ही बोले वो जो कर्मचारी थे अपने समाज के, वो देखते थे और हंसते थे और बोलते थे कि देखो वो पगला आ गया, वो शेख चिल्ली अभी अपने को बोर करने के लिए आ गया.
पुण्याचे थोरात साहेब ते RMS ला होते. हे अशा अवहेलना प्रतारणा सहन कराव्याच लागतात. काही मान आपोआप मिळत नसतो. जने खावे लोखंडाचे तेने ब्रह्मपदी नाचे. जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला नवनिर्माण करता येत नाही. कांशीराम साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये केल्यात आणि अशा कर्मचाऱ्यांचं संघटन केलं की जे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन करणारे नव्हते. पगार वाढला पाहिजे म्हणून त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला ऑफिसमध्ये म्हणून मोर्चा काढला असंही कधी झालं नाही. मग ह्या कर्मचाऱ्यांचं संघटन कशासाठी होतं? मी ज्या समाजात जन्मास आलो तो समाज कोणता समाज? फक्त बौद्ध समाज नाही, आदिवासी समाज, तेलीमाडी कुणबी समाज, दलित समाज, मुसलमान समाज, शीख समाज, हे सगळे धार्मिक अल्पसंख्याक समाज, जो 85% त्याला बहुजन समाज आपण म्हणतो, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 15% सवर्ण समाज सोडले तर SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या समाज याला ते आपला समाज म्हणायचे. या समाजाचं कार्य करण्यासाठी पे बॅक टू सोसायटी या समाजात जन्मास आलेले कर्मचारी माझा समाज ज्या गुलामगिरीच्या गर्तेत आहे त्याला त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मी काय केलं पाहिजे या ध्येयानं कांशीरामजींनी या कर्मचाऱ्यांना तयार केलं. काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत संघटन बांधलं. गुजरात पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत संघटन बांधलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात 9 राज्यामध्ये बाबासाहेबांचं कार्य सुरू होतं. पण बाबासाहेब गेल्यानंतरच्या पुढाऱ्यांना 9 राज्याच्या पल्याड या चळवळीला नेता आलं नाही. बाबासाहेब आसाम मध्ये गेले, बाबासाहेब काश्मीर मध्ये गेले. अशी परिस्थिती की एकदा सभा सुरू करायची होती, वेळ झाला होता पण सभेला सुरुवात होत नव्हती. कांशीराम साहेब विचारतात कि भाई देर क्यों, समय तो हो गया है. तेव्हा कार्यकर्ता म्हणाला का साहब टाई वाले बाबा का तो फोटो मिल गया लेकिन फेटे वाले बाबा का फोटो नहीं मिल रहा. टाई वाले बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि फेटेवाले बाबा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माहित नव्हतं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव माहिती नव्हतं, त्या प्रदेशात कांशीराम साहेब कार्यकर्ते पाठवतात, स्वतः जातात आणि तिथे ते शाखा उघडतात आणि तिथे चळवळीला गती देतात. पश्चिम बंगाल हा नक्षलवादाचा तेव्हा अड्डा होता. SK पाटील साहेब बँक ऑफ इंडियाचे
कामगार नेते होते, इंग्रजीचं प्रभुत्व होतं, इंग्रजीवर प्रभुत्व होतं आणि चळवळीचा वारसा नागपुरात राहिल्यामुळं त्यांचं घर त्यावेळी चळवळीचं एक केंद्र होतं. ते एस के पाटील साहेब नक्षलवाद्याच्या एरियात जाऊन पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोटचं युनिट उभं करत होते. ओरिसामध्ये चळवळ गेली, आसाममध्ये चळवळ गेली, नागालँडमध्ये चळवळ गेली, त्रिपुरामध्ये चळवळ गेली. भारताच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ उभी झाली. उत्तर प्रदेशात जेव्हा लोकांना मत टाकू दिल्या जात नव्हते, लोकांना धमकावल्या जात होतं, अशा वेळी लोकांच्या हातामध्ये बंदुका आल्या आणि बंदुकाच्या छत्रछायेत कांशीराम साहेबांच्या लाखोच्या सभा झाल्या. इंडिया टुडेने फोटो छापला आणि हेडिंग छापलं होतं, बंदुकी के छाये में हुआ जनसभा, हुई जनसभा और उमड़ा जनसैलाव. कांशीरामजींची ही किमया होती. कांशीरामजींनी यादव जोडला, कुर्मी जोडला, मुसलमान जोडला. एक शास्त्रज्ञ म्हणून ते गणित करायचे. समाजाच्या बांधणीच्या साठी देखील एक गणित करावं लागतं. त्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये महार समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा हा पाया आहे. पण ब्राह्मणांनी महारांच्या विरोधात शेड्यूल कास्ट मधलाच मांग उभा केला, चांभार उभा केला, स्वीपर उभा केला आणि जे उरलेले बौद्ध आहेत, दलित, त्यांच्याही 1756 विभाजित पार्ट्या होत्या आणि हे सारेच्या सारे कांशीरामजीला आपला शत्रू समजायचे. कांशीराम साहेबांनी जाणलं की महाराष्ट्रामध्ये जर आपण जास्त वेळ दिला तर काही होणार नाही. मला एकदा त्यांच्या सोबत भंडाऱ्याच्या सभेवरून आल्यानंतर, मी तेव्हा नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, त्यावेळी बोलताना ते मला असे म्हणाले कि महाराष्ट्र में तो कुछ होने वाला नहीं है बोले. हे वाक्य महत्वाचं होतं म्हणून उद्धृत केलं. त्यांनी आपला लक्ष उत्तर प्रदेशावर केंद्रित केलं आणि लोकांना सांगितलं कि दिल्ली का रास्ता लखनऊ से जाता है और जिसकी सत्ता लखनऊ में होगी उसकी सत्ता दिल्ली में आ जाती है और इसीलिए हमको उत्तर प्रदेश को तैयार करना बहुत जरूरी है. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, कर्नाटक ह्या सगळ्या देशातले कार्यकर्ते आणि साधन उत्तर प्रदेशात वापरले आणि उत्तर प्रदेश तयार केला. जातीवाद इतर राज्यापेक्षा
उत्तर प्रदेशात जास्त होता. आणि अशा परिस्थितीत समाज जोडणं हे एक मोठं आव्हान होतं. जेव्हा कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, त्यावेळी 11 जातीचे ओबीसी लोक त्यांनी उभे केले इतरांच्या सोबत. असे लोक उभे केले की ज्याच्यामध्ये गावामध्ये 1-2 घरं असतील, धोब्याचे घर किती राहतील, कोष्ट्याचे घर किती राहतील, सुताराची किती राहतील, या अशा 11 जाती निवडल्या आणि 11 जातीचे तरुण पोरं त्यांना तिकिटा दिल्या. ते म्हणायचे की आम्हाला कशाला उभं करता, आम्ही तर निवडून येत नाही, आमचे मतही नाही आहे, विनाकारण आम्हालाही आमची फजिती होईल आणि आमचे लोक आम्हाला मत देण्याची गॅरंटी नाही. कांशीराम साहेब त्यांना म्हणाले कि चमार लोग आपको चुन कर लाएंगे, चमारों के भरोसे आपको मैं खड़ा कर रहा हूं. आणि ते निवडून आले आणि त्या 11च्या 11 लोकांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री देखील बनवलं. आता त्या ओबीसीच्या अत्यल्प संख्या असणाऱ्या मोस्ट बॅकवर्ड, सुतार, कुंभार, लोहार, ह्या अशा जातीत येणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार बनवलं आणि मंत्रीही बनवलं की ज्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. त्यांचं परिवर्तन झालं. ते कांशीराम साहेबांना आपल्या गळ्यातलं ताईत मानायला लागलेत. त्यांच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आला, महात्मा फुल्यांचा फोटो आला. कांशीराम साहेबांच्या माध्यमातून बाबासाहेब आणि महात्मा फुल्यांची चळवळ त्यांच्या घरात गेली, त्यांच्या घरातून नातेवाईकात गेली आणि त्यांच्या नातेवाईकातून ओबीसी समाजामध्ये देखील ती चळवळ जायला लागली. हे गणित करणं, हे समीकरण करणं हे सर्वांना जमत नाही. कांशीरामजींच्या त्यागाचा परिणाम, कांशीराम साहेबांच्या विद्वत्तेचा परिणाम, कांशीराम साहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम हा होता की उत्तर प्रदेशमध्ये 11 वर्षपर्यंत बहुजन समाज पार्टीची सत्ता आली. पुस्तकं जाळल्या जाऊ शकतात, पण सांस्कृतिक जे काही धरोहर आहे, अशोकानं बांधलेल्या 84,000 स्तूपापैकी नष्ट झालेले स्तूप देखील आज पुरातत्व विभाग खोदून खोदून काढत आहेत. कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीची सत्ता आल्यानंतर एक सांस्कृतिक परिवर्तन केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं शहराचं नाव दिलं, पार्कचं नाव दिलं, मोठी मोठी पार्क तयार केली, चौकाचं नाव दिलं परिवर्तन चौक. बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार, शाहू महाराज चौकाच्या चारही बाजूने पाहाल तर हे 4 पुतळे दिसतात. तर लखनौचा आणि उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलून टाकला. महाराष्ट्रामध्ये एका विद्यापीठाचा नाम विस्तार करासाठी 15 वर्ष लागली आणि 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक घरादारांची राख रांगोळी केल्या गेली. पण उत्तर प्रदेशामध्ये
त्यांनी सत्ता हासिल केली आणि सांस्कृतिक परिवर्तन त्यांनी घडवून आणलं. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मजूर पक्ष काढला होता, श्रमिकांचं संघटन आणि त्याचं राजकारण झालं पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले पाहिजेत, म्हणून त्यांनी त्यांच्या काळामध्ये राजकारण केलं होतं आणि 16 लोकांना बाबासाहेबांनी मुंबई प्रांताच्या काउन्सिलमध्ये निवडून आणलं होतं. इतकी अस्पृश्यता असताना राव बहादूर बोले, केळुस्कर गुरुजी हे त्यावेळचे समाजसेवक ओबीसी मधले, मराठा मधले, त्या 16 लोकांमध्ये अस्पृश्य समाजाचे लोक आणि हे लोक देखील निवडून आले होते. त्यानंतर कांशीराम साहेबांचाच अनुभव असा आहे की त्यांनी एका राज्याची सत्ता मिळवली आणि दिल्लीची सत्ता हस्तगत करण्यासाठी देखील प्रयत्न केले. त्यावेळचे प्रधानमंत्री देवेगौडा लोकसभेमध्ये म्हणतात की कांशीराम साहब, आप महापुरुष हो, आप कोई साधारण नेता नहीं, आप तो बहुजन समाज के मसीहा हो. उत्तर प्रदेशच्या जनतेवर ज्यांची जादू होती ते मुलायम सिंग यादव आणि बिहारच्या जनतेवर ज्यांची जादू होती ते लालू प्रसाद यादव कांशीराम साहेबांना मसीहा मानायचे. विरोधी पक्षामध्ये कांशीराम साहेबांच्या विषयीचा फार मोठा आदर निर्माण झाला होता. आज जी पोकळी निर्माण झाली, कदाचित कांशीराम साहेब जर आज जिवंत असते तर ही परिस्थिती, आजच्या सारखी परिस्थिती कदाचित दिसली नसती. कांशीराम साहेबांनी या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विस्तार केला. एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये ही चळवळ नेली. वेगवेगळ्या जातीचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या धर्माचे कार्यकर्ते तयार केले आणि एकही दिवस जेलमध्ये न जाता, कुठल्याही माणसाचा जीव न जाऊ देता जनसंघटनेच्या जोरावर कांशीराम साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेली, तिचा विकास केला आणि तिचा विस्तार केला. असं म्हणतात की महापुरुषांचा पराभव त्यांचे भक्त करीत असतात. कांशीरामजींच्या बाबतीत दुर्दैवानं तसंच झालं. जो माणूस वर्तमानपत्रावर झोपला, ज्या माणसानं प्रेतावरचा कोट अंगात घातला, जो माणूस फकिरीचं जीवन जगला, समन संघानं गेल्या महिन्यामध्ये 11 तारखेला जे तालकोटरा मैदानात जी संगीती भरवली, त्या संगीतीमध्ये संत संमेलनामध्ये त्यांनी कांशीराम साहेबांना पीर फकीर संत कांशीरामजी अशी पदवी बहाल केली आणि 15,000 लोकांनी त्याचं अनुमोदन केलं. हा असा संत
पण त्यांना मिळालेला वारस मात्र 10 बोटामध्ये हिऱ्याच्या सोन्याच्या अंगठ्या घालणारा मिळाला. सत्तेचा लोभ आणि पैशाचा लोभ इतका केला की ईडी त्याच्या मागे लागली आणि या ईडीच्या भीतीमुळं कांशीराम साहेबांनी ज्याच्या विरुद्ध लढा दिला या भित्र्या लोकांना त्यांच्या पायाशी शरण जावं लागत आहे. जी चळवळ उभी झाली मोठ्या जोमानं मोठ्या परिश्रमानं वेगवेगळ्या राज्यामध्ये पसरवली. जिथे बाबासाहेबांना ओळखत नव्हते अशा ठिकाणी बाबासाहेब नेला. कांशीराम साहेब गेल्यानंतर आज 15 वर्षात आज एक राज्य चळवळीच्या बाहेर जायला लागलं आणि या कांशीरामजींच्या चळवळीचा आज ग्राफ जो आहे तो त्यांच्याच नेतृत्वाच्या त्याच पार्टीच्या नेतृत्वामुळं तो ग्राफ आज खाली आलेला आहे. कांशीराम साहेबांचा बाबासाहेब आंबेडकरांना जसा कांशीराम नावाचा वारस मिळाला, कांशीराम साहेबांना तो वारस मिळाला नाही. कदाचित तो पुढे मिळेल, काही गॅप नंतर मिळेलही. जसं महात्मा फुलेंचा वारस 25 वर्षानंतर मिळाला बाबासाहेबाच्या रूपात, बाबासाहेबांना वारस तोही 25 वर्षात 30 वर्षानंतर मिळाला, तसा कांशीराम साहेबांना देखील वारस मिळेल. काळच तो वारस निर्माण करेल. कारण बाबासाहेबांनी जी दिशा समाजाला दाखवली, ती आर्थिक असेल, ती सामाजिक असेल, ती सांस्कृतिक असेल, ती दिशा कांशीराम साहेबांनी समाजाला दाखवली. एकदा पत्रकार त्यांना जबलपूरला प्रश्न विचारतात कि आपका ध्येय क्या है? कांशीराम साहेब म्हणतात, मुझे सम्राट अशोक के जमाने का भारत खड़ा करना है. एका वाक्यात सगळं आलं. सम्राट अशोकाचा भारत हे भारताचं सुवर्ण युग होतं, सुजलाम सुफलाम होता. असा भारत कांशीरामजींना तयार करायचा होता. कांशीरामजी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरच्या सभेत म्हणाले की समाजाला 2 रुपये किलोचे तांदूळ देण्यापेक्षा ते 50 रुपये किलोचा तांदूळ विकत घेऊ शकतील अशी त्या लोकांची क्रयशक्ती मला निर्माण करायची आहे. भिकारी समाजाला भिकारी बनवण्यापेक्षा त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणं हे सरकारचं धोरण पाहिजे. पण हे सरकार भांडवलदारांचं आणि ब्राह्मणांचं आहे. त्यांना या समाजाला सक्षम बनवायचं नाही, परावलंबी ठेवायचं आहे. त्यांना भिकारी ठेवायचं आहे की त्यांनी हात पसरवावेत आणि यांनी त्यांच्या लाचारीचा फायदा घेऊन त्यांचे मतं लाटावेत. त्यांना थोडी मदत करावी आणि नंतर त्यांची लूट करावी. कांशीरामजी म्हणतात की त्यांची क्रयशक्ती वाढवण्याचं काम माझी सत्ता आली तर मी करेल. हे विजन त्यांना होतं. ते कधी त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या पायाशी त्यांनी लोळण घातलं नाही. सत्ताधाऱ्यांना त्यांनी झुकवलं, इतका स्वाभिमान होता. मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सभेत
त्यावेळी एक लोकप्रिय प्रधानमंत्री असलेले VP सिंग ते मुंबईला जेव्हा औषधोपचारासाठी आले त्यावेळी ते स्वतःहून त्या सभेत आले. आमचे लोक कुत्र्यासारखे या नेत्यांच्या मागे लागतात, मागे फिरतात, त्यांना सलाम करतात. कांशीरामजी म्हणाले, आज VP आए, कल PV भी आएंगे. PV नरसिंहरावला उद्देशून म्हणाले. म्हणजे राष्ट्रीय राजकीय पक्षांवरती कांशीरामजींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कार्याचा हा प्रचंड असा सकारात्मक प्रभाव होता, जो प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांचा राजकारणात होता. बाबासाहेबांनंतर हा पहिला पुढारी आहे की ज्यांनी देशाच्या राजकारणावरती आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला. आणि म्हणून कांशीराम साहेब हे बाबासाहेबांच्या चळवळीचा खरा वारस ठरतात, कारण त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा त्यांनी विकास केला. हे आपण सर्वांनी अभ्यासावं, जाणावं आणि कांशीरामजींच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आपण असं नेतृत्व निर्माण व्हावं की जे कांशीरामजींच्या चळवळीला पुढे नेतील, त्याचाही विकास करतील, कालमानाच्या मर्यादा तोडून हा कारवा ते पुढे नेतील, त्याचं जागतिकीकरण करतील. आज ती गरज आहे, ती आशा आपण ठेवूया आणि मान्यवर कांशीरामजींच्या जयंतीच्या पर्वावर परत त्यांना अभिवादन करूया. मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आणि बहुजन संघटक पेजचा, मी विशेषतः राहुल खांडेकरांचा मी मनापासून ऋणी आहे. पुन्हा आपल्याला एकदा मी आपला आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान, जय लोकशाही.